सांगलीतून बातमी समोर येते। सांगलीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय। पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आलेला आहे। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलेलं आहे। पाकिस्तानचा झेंडा जाळलेला आहे। यावेळी राजवाडा चौकामध्ये निदर्शनं करत पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावरती अंथरून त्यावर थुंकून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यानंतर तो झेंडा जाळला गेलाय। शिवाय पाकिस्तान विरोधी घोषणा देखील देण्यात आलेल्या आहे। त्यावेळी अप्पर तहसील कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला। त्यावेळी पोलिसांनी लावलेले सुरक्षा बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। अखेर पोलिसांनी आंदोलकांची समजूत घातल्यानंतर आंदोलक शांत झालेत। या आंदोलनामध्ये भाजपा, हिंदू एकता, विश्व हिंदू परिषद, शिवाय बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते तसेच महिलांनी सहभाग घेतला होता। माजी आमदार नितीन शिंदे, स्वाती शिंदे, गणेश गाडगे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं।